स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओ आता काढणार नव्हते मी, तर संभवचा बघा 10वा बड्डे केला मी, काय माझ्या आईपतीनेप्रमाणे मी केला। मी ते ओट खाली वागा खाली आहे, खुर्ची घालून खाली हे बाहेर आहे। तर मी माझ्या आईपतीने केला बघा, माझी का तेवढी ऐपत नव्हती संभवचा बड्डे करण्याची। मोठा मला जेवढं वाटलं तेवढं शक्य वाटलं तेवढं मी बड्डे केला आहे बरं काय। पण तुम्हाला सांगायचं म्हणजे पिलू शांत बस। मला वाटलं मी बाबा माझ्याबद्दल मी तुम्ही बघितलं असेल पोस्टमध्ये व्हिडिओमध्ये मी डेकोरेशन केलं, मला जेवढं वाटलं तेवढं तसं मी डेकोरेशन केलं माझ्या ह्याच्याने। आणि काय आपलं शाळेत चॉकलेट वगैरे वाटायला, शाळेत चॉकलेट वगैरे वाटायला दिली। इथं चॉकलेटचं एक पुडा आणलं, वेपर्स आणलेला एक पॅकेट किंवा अर्धा किलोचा, किती 200 रुपयाचं काहीतरी पॅकेट होतं। आणि बाकी सगळे बारीक फुगे हे ते सगळं ते बरंच काय म्हणजे जवळजवळ सायकल सकट 10,000 खर्च केला माझा। ते भांडी हे ऐकत नाही बघा, हिची चालली मस्ती। सायकल सकट 10,000 खर्च केला, तरी पण मी सगळ्या गोष्टीला स्टेटस टाकत असते बरं का, सगळ्या गोष्टीचे स्टेटस टाकत असते। कोण त्याच्या पप्पाने घरच्यांनी सगळ्यांनी बघावं म्हणून स्टेटस बाळा त्याच्यासाठी टाकत असते। त्याच्या बापाला माहीत नाही का मुलाचा बड्डे आहे म्हणून, तरी पण बापाने का विश केला नाही मुलाला। आदल्या दिवशी पण नाही फोन केला, नाही विश केला। आणि बड्डेच्या दिवशी संध्याकाळी 8:30-9 वाजता फोन करतोय, 8 वाजता का 8:30 वाजता फोन केला नाही मुलाला बड्डेच्या वेळेस त्या दिवशी। त्या मुलाला काय वाटलं, त्याला पण बोलू वाटत नव्हतं। शांत हां हे सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा, गॅस पण चालू केला तिने बघितलं का, गॅसचं बटन पण शेगडी काढला नाही, लायटरवरती ठेवलं, सगळी भांडी खाली उचलून ठेवली, दूध खाली ठेवलं, ते डबे खाली ठेवले, सगळे खाली। म्हणजे हिला काय करायचं, सगळे उचलून ठेवायचं का? हां सकाळी पहाटे 4 वाजता उठले, पहाटे 4 वाजल्यापासून त्रास देते बघा, रात्री झोपेपर्यंत 11-10 वाजेपर्यंत हेचा त्रास आहे चालू। अजिबात म्हणजे अजिबात शांत नाही बघा। मुलांचं लेकरांचा त्रास मला ते पण मी काढते, सगळ्याच गोष्टीचा त्रास आहे बघा मला। बाहेरून लोक असे बोलतात, वाईट कमेंट किती माणसांचं, घरची तशी हां। तरी पण बापाने कॉल केला ना, 8:30 वाजता कॉल केला नाही आणि म्हणतो बड्डे केला का। बड्डेच केक आणण्यासाठी पैसे पाठवला होता मित्रांनो बरं का, केक आणण्यासाठी पैसे पाठवला होता, केक आणण्यासाठी पण पैसे पाठवले नाही त्यांनी मला। जे काय माझा मोबाईलचा हप्ता राहिला होता, तो मोबाईलच्या हप्त्यामध्ये 2,000 मी खर्च केलेत ना। आता 1-2 तारखेला मोबाईलचा हप्ता भरायचा, तुम्हाला टेन्शन आलं परत मोबाईलचा हप्ता कसा भरू म्हणून। हां मी मोबाईलच्या हप्त्याचे पैसे बघितले नाही, पण मुलाचा बड्डे होता, त्याची हाऊस होती म्हणून माझा विचार होतो मुलाला बोलवायचं नाही बड्डेला, घरातल्या घरात आम्ही तिघांनी बड्डे करावं। पण म्हटलं जाऊ द्या चला म्हटलं, त्याची तरी हाऊस कधी पूर्ण व्हावी, 10वा बड्डे आहे तो पण नाही की नाही, त्याची तरी हाऊस कधी होणं, त्याला पण वाटतं की सगळ्या मुलांनी यावं बड्डेला त्याच्या, म्हणून सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांना बोलवलं बड्डेला आणि बड्डे सेलिब्रेट केलेला। हां घरच्यांना एवढं समजतं, त्यांचं दुखलं खुपलं की ते कळतं, पण एवढा लेकरू पडला, लेकराला पडलं कसं लागलं, काय लागलं, टाके पडले काय झालं का, काहीच नाही, काहीच विचारपूस नाही, काहीच नाही। हे थोडं असं असतं का, मग तुमचं दुखलं की समजतं, ते माझं किती दुखते। माझं सकाळी मला चपात्या करायला होत नव्हतं मित्रांनो बघा, हे माझं पूर्ण मणका पूर्ण खाली चपात्या करताना पूर्ण हे भरून आलेलं पूर्ण। हां कोणाला सांगायचं की दोन पोरं लेकरं त्रास देतात। सकाळपासून 3 वेळा झाली मुलीने शी केलं नाही, 3 वेळा झाले, दिवसभर चालू असतं। थंडी वाऱ्यात ना आता शीचे कपडे दिवसभर चालू असतात बघा, पडतात। दुखलं खुपलं तरी आता 4 वाजल्यापासून उठले, दुखलं खुपलं तरी करायचं सगळ्या गोष्टींनी। हिला असं मारू वाटते ना तर ही ऐकतच नाही बघा अजिबात, हिला एवढी मारू वाटते तर विचारायचं नाही, म्हणजे एवढीशी नाही पण एवढं भयानक त्रास देते मला बरं काही। थोडं म्हणावं ना तर हे दुखते, आडवं म्हणजे झोपावं, थोडा वेळ आराम करावं, नाही मित्रांनो माझ्या नशिबात आराम तसला। हां पण घरचे स्वतःचा विचार करत दुसऱ्याचं करत नाहीत,
स्वतःचं दुखलं की ते समजतं त्यांना, पण दुसऱ्याचं नाही. तर चला मित्रांनो, मला काही जास्त या चर्चेवर बोलायचं नाही. मी त्याच्या आई जिवंत आहे तोपर्यंत बघेन त्याच्यासाठी काय करायचं आणि काय नाही. तर चला बाय बाय, भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय.